काय बोक्या? ए बोक्या, काय कसे आहेत, बरे आहेत ना? अरे अरे मग काय अडकलात तुम्ही? काय मग बाहेर कशा पडलात? हो बाजूला तिकडे. नानी तुझ्याने काही होणार नाही. तिकडं काय बघतेस तू? अगं म्हणजे कोणी आलं तर त्यांना सांगायला दार उघडा म्हणून. काही नाही ग, कोणी येत नाही. अगं येणार. तो शुकशुक आहे का? टॉक टॉक करते, बैल आहे का तो? टॉक टॉक. अगं हात मारे. अगं माझा ऐक. झालं, पळाला तो. बसा आता बोंबलत. बावळट आहेस तू अगदी. मीच काय ते बघते आता. नेमकी गोदा यायची होती या वेळेला. तिच्या बरोबर परवाच पाण्यावरून कचा कचा भांडण झालंय. ती काही दार उघडायची नाही. अगं तू विचारून तरी बघ. गोदा कशी आहे? कशी दिसतीये? छान आहे. थांब ना जरा, दरवाजा उघड. मी आतमध्ये अडकलीये ना. का? कडी लावलीये. बरं झालं, देवाने शिक्षा दिली. असं बोलू नये बाळा मोठ्या माणसाना. दार उघड, मी तुला पेलाभर पाणी देईन हो प्यायला. गोदा दार उघड ग बाई. गोदा दार उघड ग बाई. गेली. नानी, कुंदीला बोलू का? काय उपयोग आहे? ती या नळीचीच बहीण, बावळट आणि बहिरट. तिची सासू तिला घसा फुटेपर्यंत हाक मारत असते, पण तिला ऐकू सुद्धा येत नाही. सासूच्या हाकेला कोण ओ देत? हो की नाही ग माले? हो ना. हा नाही तसं नाही, मी कुंदीला हाक मारते. कुंदा, तू काय दाराला कान लावून बसली होतीस का काय? नाही पण तुम्हाला कोणी बंद केला आत? बोक्यानं. का? कारण आज आमचा कोंडून घेण्याचा उपवास आहे. फळतो का हा उपवास? म्हणजे मंदीला सांगेन ना मी. काय मंद आहे नाही? काही नाही, मंदीला सांग. हो सांगते. माले, दूध देतेस का ग? दूध रोज काय आमच्याकडे रतीबाई काय? आमचं नासलं. परत उद्या नाही नासणार. देणेकरी आहे नुसती, पठाण कुठला. माझ्या सासूबाई पण अशाच, सतत कटकट कटकट कटकट, जरा जीवाला शांतता नाही. नानी येते मी. निघालीस काय? हा, सगळं वाढून ठेवलंय. काका म्हणाले ते आल्यावर तुम्हाला देते. मग तो येईपर्यंत थांब की जरा. अहो मुलं आली असतील घरी माझी. मी एकटी घरात राहून काय करू? अहो काका येतच असतील, निघालेत ते. चिडलीस काय माझ्यावर? नाही हो, तर काही काही माणसं असतात खवट म्हातारी. तर आपण एक काम करा, तुम्ही आराम करा, मी येते सकाळी. हा येते. चटक चांदणी कुठली, कोणी नाही आपल्या जगामध्ये. कोणी कुणाचं नसतं ग नानी. काय काय झालं? काय करतेस? काय नाही, कुठे काय उंदीर आहे का बघत होते. साड्या आहेत का? छे, कागद आहेत जुने. मला नवीन साड्यांचा वास येतोय. छे ग, साड्या बिड्या कुठल्या नवीन? काय नाही, जुनी कागदपत्र आहेत. काय म्हणत होतीस तू? कोणी कुणाचं नसतो काय? हो ना, कोणी कुणाचं नसतं नानी. का असं बोलू नये बाळा. त्याचं त्याला काही आहे का? कुणाला? तुझ्या बोक्याला. म्हणजे बोक्याचं काय आता? सकाळी एवढं कोंडून ठेवलं. आता आम्हालाही कोंडलं तुझ्यामुळं. अगं पण मला सासरी जायचं होतं. तू कुठली सासरी जातेस? नानी नुसत्या धमक्या देत असते आम्हाला. हो, आता उद्या सकाळी तू बघच, माझी कपड्यांची पिशवी ना भरलेली असेल. बघूया बघूया. कडी लावून गेलात? मग दुसरं काय करणार? किती पंचायत झाली आमची. पण त्या कुंदाने काढली ना कडी. मला माहितीच होतं कुणी ना कुणीतरी कडी काढणार. का वागता असं बहिणीशी? वा ग वा. आणि ती माझ्याशी असं वागते त्याचं काय? आता निघून जातील सासरी. जाऊ दे, पिढा टळलेली. काय? काही नाही जात ग ती. म्हणाला तर आहेत बाई तसं. म्हणाली आहे ना, नुसतं तेवढंच, बोलाची कडी आणि बोलाचा भात. पण असं वागताच का तुम्ही बहिणीशी, ते मला काही कळत नाही. अगं ती मला वाटेल तशी बोलते, वाटेल तशी ओरडते, वाटेल तशी झापते. ती नानी मला मारते आणि तू काही बोलत नाहीस. तू ठणकावून सांगितलं पाहिजेस. यात माझ्या नवऱ्याची काही चूक नाहीये, चूक तुमच्या मुलीची आहे असं सांग नानीला. हो, असं मी कसं सांगणार? मग काय त्यात काय झालं?
नळी वंसना वाईट वाटेल. वा, नळी वंसांना वाईट वाटेल आणि मला वाईट वाटतंय त्याचं काय? ते काय नेहमीच आहे. हे बघ मालू, मला नाही हे असं त्यांचं वागणं अजिबात आवडत नाही. असं तू त्यांच्यासमोर असं असं मन घट्ट करून उभं राहिलं पाहिजेस. बाकीच्या बायका मग कशा असतात? कशा असतात? अशा अशा धडाडीच्या असतात. मला नाही जमायचं बाई ते धडाडीचं वगैरे. तुला जमत नसेल ना तर मलाच काहीतरी केलं पाहिजे मालू. अरे ओरडते, मारते, आज मला मारते, उद्या मला मुलं होतील, मग ती मुलंही मला ओरडतील, मलाही मारतील. ओ, असं काही नाही होणार आहे. मालू, मुलं मोठ्यांचं पाहूनच शिकतात, तसंच वागतात, तसंच करतात. नळी वंसांचं काय ते बघा आधी. नळी काय बघायचं त्या नळीचं? तिला वाकवली पाहिजे नळीला आणि फेकून दिली पाहिजे कुठेतरी नळी. अगं नळे माझा ऐक. अगं मी तुझ्या पाया पडते. तरी मी तुम्हाला म्हणत होते. अगं नळे माझ्यावर दया कर ग, जाऊ नको अशी. नानी काय झालं? माझ्या साड्या घेऊन निघालीये. कुठे? ते नाही मी विचारलं. म्हणजे बहुतेक गावी जात असणार. चला नळी साडी घेऊन जा, डोक्याची कटकट मिटली. माझ्याशी तू बोलू नकोस हा बोक्या. नळे माझ्या साड्या नेऊ नकोस ग, तेवढ्याच साड्या आहेत माझ्याकडे. उगाच काहीतरी खोटं बोलू नकोस हा नानी. अख्खं कपाट भरले तुझं साड्यांनी. माझ्या साड्यांवर डोळा ठेवशील तर डोळे फोडीन मी तुझे. अगो एवढ्या साड्यांमधल्या फक्त 2 साड्या घेतल्या तर काय बिघडणार? काय बिघडलं म्हणजे काय? अजून घडी सुद्धा मोडली नाही मी त्या साड्यांची. मी मोडेल. तू मोडशील काय? चांगल्या लपून ठेवल्या त्या माळ्यावरती कार्टीनं शोधून काढल्या साड्या. मला नवीन साड्यांचा वास आला. वास आला? कुत्र्याच्या जाती जन्माला यायची ती माणसाच्या जाती जन्माला आली कार्टी. एक मिनिट नळे, तुझं 100% ठरलंय तुला जायचंय? हो, अगदी काळ्या दगड्यावरची रेघ आहे. मग चल माझ्या बरोबर कचेरीपर्यंत चल, तिथून पुढे मी तुला सोडतो. तेवढ्या माझ्या साड्या काढून ठेव म्हणजे झालं. आता मी जाते नानी. वंस, असं रागावून जाऊ नका हो. हा, असं कसं बोलला माझ्या सासरच्यांना? चुकलं त्यांचं. अगं नाही, स्वतःहून म्हणाले मला काल रात्री. कधी? काल रात्री? हो. हो हो. उगाच तू तुझ्या मनचं सांगू नकोस हा. नाही नाही, खरंच म्हणाले. अहो, दर राखी पौर्णिमेला रडतात तुमच्या आठवणींनी. ह्याला रडायला काय झालं? राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला दोघी बहिणी दत्त म्हणून हजर असतात. अहो वंस, आज तरी जाऊ नका ना. हा, असं कसं बोलला माझ्या सासरच्यांना? ज्या घरात माझ्या सासरच्यांना किंमत नाही, अशा घरी मला 1 मिनिटही थांबायचं नाहीये. भाऊ कसला वैरी आहे हा, वैरी. माझीच आपल्या वेड्या बहिणीची वेडी माया. तुम्ही माफी मागा ना हो. मालू, बोक्या, माफी माग, नाही तर जोड्यानं बडवीन मी तुला. नानी हे असं वागणं बरोबर नाही. आता मी बाप होणार आहे, तुला काय वाटतं की नाही? मला अक्कल शिकवतोस काय? चल माफी माग तिची आणि अजून 2 साड्या घे तिला. आता साड्या कशाला? म्हणजे माझ्या साड्या ती परत देईल. नळे, माझं चुकलं, नको जाऊस. कशाला उगाच बळजबरीचा रामराम? खरंच माझं चुकलं नळे, मला माफ कर. पाय धरून माफी माग. पाय धरून? मग मोठी बहीण आहे तुझी, पाय धरल्यानं काही झिजत नाही तू. आठवतात ना अण्णा? नाव काढू नकोस त्या माणसाचं. हे वडील आहेत ना तुझे ते? त्यांच्या समोर कशी माफी मागायचास तशी माग. हा. अगो बाई, झालं? हे बरं. आता राहील महिनाभर. अगो बाई, बोक्या. अरे माझा हा कुठे डबा? हे डबा, अरे बघ कोण आलंय. दात काढायला काय झालं? काय हवंय तुला? दूध नासलंय. चालेल. म्हणजे आमच्या सासूबाई म्हणतात ना, नाचलं तर नाचलं, त्यात काय एवढं. चांगल्या दुधाचा चहा सुद्धा पोटात जाऊन नाचतोच. असं? हो. या. द्या. नानी, काय चाललंय काय? मॉर्निंग वॉक. कुणाचा? व्हीलचेअरचा? माझा. हो, बरोबर. घ्या घ्या, चहा घ्या. हो घ्या. हा. हा, पुरे झाला आता तुमचं मॉर्निंग वॉक. मला
माले, तू आलीस ना की घराला कसं घर पण येतं बघ. माझ्याच्याने होत नाही हो आता. दमायला होतं, वय झालं ना. हे तू मला सांगतेस 101च्या म्हातारीला? अहो पण आता नाही होत, समजून घ्यायला पाहिजे ना आपण. आपलंच घोडं पुढे दामटवून कसं चालेल. हो बरोबर आहे तुझं, बरोबर. हे म्हणून तू उमीकडे जाऊन राहिली होती वाटत्या. अहो मला तरी लेकीकडे जाऊन पडण्यात काय आनंद मिळत होता का? मी तर मुलींच्या घरचं पाणी सुद्धा पित नाही. अहो पण आता वय झालंय ना आपलं, समोरच्याला समजून घ्यायला हवं की नको. सगळं कुसमीमुळे झालंय. आली का हरदासाची कथा मूळ पदावर. असते असते. चहा सुरेख झालाय. थँक्यू. अमृतापेक्षाही गोड अगदी. नवी माणसांचा फोन आला होता. काम चुकार मेले. मला म्हणाल्या तू घरी आलीस ना की फोन कर मला, मी येते माझ्या आईला भेटायला. काही गरज नाही म्हणावं आम्हाला तुझी. का हो, इतकं काय झालं चिडायला? वा वा, आईची सेवा नको करायला. अहो केली की आता इतकी वर्ष. तुझ्या जीवावर उड्या मारायची की नाही ती? नाही हो, तेल नाही का चोळून द्यायचं तुमच्या तळपायाला? ते कधीतरी कधीतरी का होईना, पण केलंय की नाही? त्याच्या बदल्यात माझ्याकडून 4-5 साड्या पळवून घेऊन जाईल. अहो आईच्या म्हणून हक्काने नेल्यात त्यांनी त्या. पण आई म्हणून कधी माझ्याकरता नवीन साडी आणली नाही तिने. मी काही तुमच्याबरोबर वाद घालू शकत नाही हो. त्यांनी मला सांगितलंय मी येते, त्यांचा फोन आला होता. माझ्या साड्या घेऊन या म्हणावा परत. ते काय ते तुम्ही त्यांच्याशी बोला बरं का. मी आता ह्यांना चहा द्यायला जाते, कळलं? चालू दे तुमचं काय चालायचं ते. कधीतरी आईची 50 वर्षापूर्वी सेवा केली, आता मला सांगते बोलून दाखवते सगळे. ह्यांचा अंतरदेशी आलंय. मेलीनं नेलं शेवटी दूध. म्हणतात मुलांची काळजी करू नकोस, वहिनी सगळं नीट करते, तू निवांत राहा माहेरी, आराम कर. मला वाटतं ना त्यांच्याकडे दुधाचा रतीबच नाहीये. हे म्हणतायत माहेरी राहा, पण माहेरच्यांना आहे का काही त्याचं? आता येऊ दे कुंदीला, चांगली दाखवते तिला. अगं मी काय बोलते आणि तू काय बोलतेस? तुझा का आपला नेहमीचाच असं टिव 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 टिव. काय चाललंय तुझं? असं करता तुम्ही मला, म्हणून मला माहेरी यावंसं वाटत नाही. 6 महिने येऊन राहतेस ना. नानी गंमत केली मी तुझी. ये बाई, दर 2 महिन्याला ये. माझ्या साड्यांवर मात्र नजर ठेवू नको. हा, साड्या काय माझ्यापेक्षा जास्त आहेत का तुला? कमीच आहेत. मग अगं पण ढीगभर साड्या पडल्यात ना तुझ्याकडे. माझ्या साड्यांवर तुझा का डोळा? तुला काय करायच्यात ग या वयात साड्या? मग आता या वयात मी पॅन्ट आणि स्कर्ट घालून फिरते. हा मला की नाही ते सिनेमातल्या नट्यांसारखं पॅन्ट घालायला खूप आवडायचं, म्हणून चोरून चोरून बोक्याच्या पॅन्ट घालायचे, तर डोक्यावर घ्यायचा घर तो. अण्णांना सांगितलं नाही कधी पण. तू त्याचीच बाजू घे. का मारलं ना त्याला एवढं मी? ते ना तुमचं असं आहे, मी करते मारल्यासारखं, तू कर रडल्यासारखं, सगळं ढोंग करायचं. ए, लाज वाटते का तुला असं बोलायला? खरं तेच तर सांगतेय. कुणी नसतं ग कुणाचं नानी, सगळे आपापलं बघतात. लग्न झाल्यापासून बोक्या बदललाय. कुणाचं, तुझं का त्याचं? माझं. त्याला वाटतं मुलीचं लग्न झालं म्हणजे तिचा हक्कच संपला, ना घरावर ना घरातल्या साड्यांवर. मला बाई बोलायचंच नाहीये तुमच्याशी. येऊन जाऊन माझ्या लुगड्यांवर घसरते. या महामायेपासून मला जर लुगडी वाचवायची असतील तर गुप्ताधनासारखी जमिनीत गाडून ठेवली पाहिजेत, त्याशिवाय गत्यंतर नाहीये. काय झालं? काय करतेस? एक तर नाव नळी करून नाकाची झाली भजी, अजून हा हा करशील तर वाडा व्हायचा इकडे. आम्ही शत्रूंशी बोलत नसतो. अगं नाही, इथे मेंदू असतो मेंदू. मोठी हो जरा, लहान आहोत का आपण असं भांडायला? मोठे झालो आपण. तुला बहिणींची काय गरज ना आता? नाहीच आहे खरं तर. तेच म्हणतेय मी. नळे, मी ना तुझ्यासाठी काहीही करू नकोस. अगं पाया पडलो ना मी, ते नानीचा मार चुकवण्यासाठी. हे बघ मी ना. आता तू फक्त मुलांना मामाचं प्रेम दे, बाकी काहीही करू नकोस. कुणाची मुलं? अरे तुझी मुलं, तुझी. मला वाटलं कुंदाची मुलं, कुंदा वहिनीची. अगं मूर, अगं
एक माठ दुसऱ्या माठा शेजारी उभं राहून बोलत होता. शत्रू नळे तुझं अजून चालूच आहे का ते? सोड ना आता. काय? हो हो हो, नाही नाही नाही, मालू आली बरं का. हो, कुसुम पण आली. आता घाबरायचं काय कारण नाही. अगं धडकी भरली होती मला मालू नाही म्हणजे. नानी बरोबर काही शक्य आहे का? हा ए नळे, तू जरा 4 दिवस घेऊन जा ना नानीला तुझ्याकडे. हा तेवढंच आम्हाला जरा हवा पालट. हे 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 बरोबर नाही हा नळे तुझं. हा मी नानीने काय कमी केलंय का तुझ्यासाठी? अगं चिडतेस काय? आता मालू कशाला सांगेल मला? मालूचा काय संबंध? काय तुला काय? तुम्ही कशाला हो सगळं सांगत बसा नळीवंशांना? काय सांगितलं? काय मी काय सांगितलं? त्यांना वाटतं मीच तुमचे कान भरते. नाही असं काही नाही ग. असंच आहे. आत्ताही त्या तुम्हाला तेच सांगत होत्या ना? हा नाही हे काय आहे, नळे माझ्यावर चिडली, तुझ्यावर नाही. खुसपट तुम्ही काढता आणि आळ मात्र माझ्यावर येतो. असं कधी झालंय? नेहमीच नेहमीच झालंय. एक उदाहरण दे. आठवत आहे का? हा आम्हाला कोंडून ठेवलं होतं, नळीवंच फुरकटून बसल्या होत्या. हा आणि माझा काहीही संबंध नसताना केवळ मी तुमची बायको आहे ना म्हणून तुमच्यात आणि तिच्यात जे काही व्हायचं ना ते सगळं नानी येऊन मला सांगायच्या. काय सांगायची नानी? नेहमीच. हे घे. आणलंस? नळीला चहा दिलास का? हो. बोलली का काही? चिडल्यात वाटतं त्या. तेच म्हणजे सांगू नको कुणाला. कशाबद्दल? नाही म्हणजे तिला असं वाटतंय की लग्नानंतर बोक्या बदललाय. असं म्हणाल्या त्या? हा. पण मी तर नाही तुझा काही दोष नाही त्याच्यामध्ये. पण मग असं का म्हणाल्या त्या? काय माहिती आता मला. पण म्हणजे मी काहीतरी. जाऊ दे तू आपल्या नैवेद्याला दूध आणि साखर घेऊन ये. जास्त विचार करू नको. हा जा. ह्याचा अर्थ काय होतो? मी दोषी ना? अगं तू कशी मालू? म्हणजे तुमचं लग्न झाल्यावर तुम्ही बदललात याचा अर्थ काय होतो? मी तुमचे कान भरले. मालू ते काही नाही. तुम्ही जाऊन सांगा त्यांना की असं काही नाहीये म्हणून. असं काही नाहीये. मला नाही, त्यांना जाऊन सांगा ते. मी सांगण्याची सराव करतोय, प्रॅक्टिस करतोय. मी कधी बोलले का तुम्हाला एका शब्दानी? तुमच्या भावा बहिणींच्या मध्ये पडते तरी का मी कधी? जा आणि त्यांना सांगा असं काही नाही नाहीये. पण ती ऐकायची नाही ग मालू. तुम्ही काही करावं, सिनेमाला न्या, नाटकाला न्या, पण जाऊन सांगा त्यांना असं काही नाहीये म्हणून. मलाही कळते भावा बहिणीची माया. माझ्या आईने मला काही हे शिकवलं नाहीये. तुम्ही जाऊन त्यांना सांगा आधी, कळलं? हे घ्या. आणि हे सगळं तुमच्यामुळे होतं, लक्षात. आणि नळी तुझ्यावर चिडली की तू माझ्यावर चिडायचीस मालू. मग काय सगळं माझ्यावरच यायचा ना? नाही असं काही नव्हता. ह. नळीनं कबूल केलं होतं त्या दिवशी की माझ्या लग्नापासून नाही तिच्या लग्नापासून मी बदललो असं तिला म्हणायचं होतं. हे घ्या. दोन जीवांची आहेस तू, जीवन घे. नको मी थांबते, नाहीतर त्यावरून चिडतील वंच. काही चिडत बिडत नाही, मी आहे ना. अहो पण तुमचं जेवण झालंय, कुणीतरी थांबायला नको का? अगं काही गरज नाही. ती काय पाहुणी आहे का? नेहमी येणारी माणसं आहेत ती. अहो असं नका म्हणू, त्यांच्या मनाला लागेल. हा पण किती वेळ थांबणार तू? येतीलच की आता. आई येतील आता. नानी काय कमाल नाटक होतं माहितीये? आवडलं ना? आणि बका बका वडे खाल्लेस मध्यंतरात तेही सांग. काय वडे होते ग नानी. आमच्यासाठी आणले का नाही? अगं ते तिथे गरम गरम खाण्यातच मज्जा असते. वा. किती खाल्लेस? 7. 7. आणि तू रे? पाव पाव वडा खाल्ला. वडापाव नाही खाल्ला. काय वास होता ग नानी वड्यांचा. माझं मलाच कळलं नाही कधी खाल्ले एवढे वडे ते. राग गेला नळीवंच? कोणावरचा? तुम्हाला वाटत होतं ना ह्यांचं लग्न झाल्यापासून हे बदललेत म्हणून? ह्याचं लग्न झाल्यापासून नाही काही, माझं लग्न झाल्यापासून. म्हणजे? अगं सासरी लग्न करून गेल्यापासून ना ह्याला वाटायचं की माझं माहेरी काही हक्कच नाहीये. ए असं म्हणू नकोस नळे. तू माहेरी आल्यावर तुझे भरपूर लाड होतात. मग नाही हा, अण्णा असताना जेवढे लाड व्हायचे ना तेवढे आता नाही होत. पानं वाढू का? नको बाई, माझं पोट फारच भरलंय. वडे वडे वडे. तुम्ही? नको
मला इच्छा नाही खायची फार. मी एक काम करतो, थकलोय मी, पडतो. येतो येतो. घे 2 पानं घे. 2? मी बसते ना परत तुझ्या बरोबर जेवायला. पण मगाशी तुम्ही म्हणाला होतात ना तुम्हाला खूप झालंय जेवण म्हणून. अगं काही नाही ग, भरलेल्या गाड्याला सुपाचं ओझ, काय त्यात मोठस. राहू द्या हो नानी. नको नको, मी बसते. अगं गुळ तूप दे, एखादी पोळी जास्त खाईन. घे पानं घे तू, मी आहे तुझ्या बरोबर. वाढते. वाढ वाढ. मला खूप भूक लागली. हो ना.